सर्वांना क्रांतिकारक जय लवजी, जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मी नामदेव घोरपडे, बहुउद्देशीय कामगार संघटनेचा अध्यक्ष. आज आपण महाराष्ट्र जागरण न्यूजच्या माध्यमातून ज्या गोष्टी आम्हाला समोर मांडायच्यात आणि जे चाललंय त्या संदर्भात सविस्तर आम्हाला मांडायचंय. आणि महत्वाचा विषय असल्यामुळे काही गैरसमज, काही अफवा किंवा काही आमच्याबद्दल काही वाईट शब्द किंवा इतरांबद्दल काही वाईट बोलल्या जातंय, त्या संदर्भामध्ये आज आपण बोलणार आहोत. आज महाराष्ट्र जागरण समीक्षा आहे. आज कोणता विषय आणि कोणत्या मुद्द्याबाबत आपण बोलू? आज आपण एक महत्वपूर्ण विषयावरती बोलणार आहोत, जेणेकरून पीडित महिला ही अनुसूचित जाती जमातीतील असल्यामुळे तिच्यावर जो अनेक वर्षापासून जे अंधश्रद्धेतून जे फसवणूक झाली, तिचं शारीरिक शोषण झालं आणि तिच्यावरती अन्याय अत्याचार अनेक प्रकारचे झाले, त्याचबरोबर तिला शॉक देऊन मारण्याचाही प्रयत्न केला. अशा सर्व घटना झालेल्या असताना सुद्धा इतके वर्ष तिला न्याय मागण्यासाठी लढावं लागलं. आणि आता कुठंतरी मागच्या 2 महिन्यापूर्वी दिघी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला की 376 व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला. त्याच्यामध्ये 4 प्रमुख आरोपी आहेत: राजू राजपूत, चंदन कांबळे आणि वसीम शेख आणि अजून एक आहे. याच्यामध्ये चंदन कांबळे आज महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आहेत. बरोबर. तर एवढा मोठा व्यक्तीने असं स्वरूपाचं काही कृत्य करणं त्याचं होऊ शकत नाही असं त्यांचं चाहत्यांचं म्हणणं आहे. असे कमेंट देखील येतात काही. तर त्याच्याबाबत आपलं काय म्हणणं? त्याच्याबद्दल आम्हाला पण आम्ही त्यांना, चंदन कांबळे यांना आम्ही इतके वर्षापासून आम्ही मानतो. त्याचबरोबर त्यांच्या अनेक कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन काय असेल, बाकीच्या गोष्टी पाहिलेल्या आम्हाला हा विश्वास नव्हता. पण पीडित महिला पण मातंग समाजाचीच आहे आणि तिच्याकडे जे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारावरती आपल्याला त्यांना न्याय देण्यासाठी उभं राहावं लागेल ना. जर त्या महिलेकडे एवढे सगळे पुरावे असताना जर आपण तिच्याबद्दल आपण उभं राहिलो तर त्याच्यामध्ये गैर काय? एका पीडित महिलेला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करतो, त्या संदर्भात पोलीस प्रशासन माझं नाहीये, माझ्या घरचं नाहीये. पोलीस प्रशासनाने काहीतरी पाहिलं असेल, सर्व गोष्टी तपासल्या असतील, म्हणून तर त्यांच्यावर 376 आणि अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला. त्याचबरोबर आता जी आमची भूमिका आहे त्या भूमिकेवरती पण आम्ही ठाम आहोत. त्याबद्दल जे समाजातून किंवा त्यांच्या चाहत्या वर्गातून जो आम्हाला कमेंट केल्या जातात, त्या महिलेला अनेक प्रकारचे दमदाट्या केल्या जातात किंवा आमच्यावरती सुद्धा काही शिंतोडे उडवल्या जातात, या संदर्भात पण काही विचार केला पाहिजे. पण याच्यामध्ये जे असतं ही जी महिला सोबत जे झालेलं प्रकरण आहे ते खूप जुनं आहे. त्याच्या आधारावर चंदन कांबळे यांना देखील जामीन मिळाला, संबंधित आरोपींना देखील जामीन मिळाला. तर कसं काय? या संदर्भामध्ये आम्ही ज्यावेळेस दिघी पोलीस स्टेशनशी संपर्क केला आणि त्याचबरोबर तिथले न्यायालयामध्ये जे आपलं मोरवाडी कोर्टामध्ये जे चालू आहे तिथं वकिलांशी आम्ही बोललो, तर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की काही न्यायालयीन विषय असतात की घटना, आता सध्याची घटना आणि जुनी घटनेमध्ये फरक असतो. त्याच्यामध्ये जुनी घटना असल्यामुळं कदाचित जामीन होऊ शकतो आणि होणार पण होऊ पण शकतो, पण जेणेकरून आज काही लोकांवरती काही आरोप झाले तर त्यांना अधिकार आहे न्यायालयाचा. पण पीडिता महिलेला आजच का सुचलं की सुचलं चंदन कांबळे विरोधात आणि संबंधितांनी गुन्हा दाखल करावा? बरोबर. आता पीडित महिलेने जे आहे दिघी पोलीस स्टेशन मध्ये 2018 पासून तिचे अर्ज आहेत, तक्रारी अर्ज आहेत. वारंवार 2018 आहे, 19 ला आहे, 20 ला आहे, 21 ला आहे, 22 ला यांची सुद्धा दाखल आहे. आणि महिला आयोगाकडनं सुद्धा दिघी पोलीस स्टेशनला आदेश देण्यात आले की या संदर्भात चौकशी करा. पण या स्थानिक लेवलला तिथं दिघी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कुठंतरी तिला तो प्रतिसाद मिळाला नाही आणि ते प्रकरण वरती आलं नाही. पण आपण बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या माध्यमातून या सर्व गोष्टी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं, जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलं, मुंबई आझाद मैदानावर आंदोलन झालं, गृहशाखेवरती काही सगळे पुरावे आम्ही दाखवले आणि त्याच्यानंतर दिघी पोलीस स्टेशनला कुठेतरी जाग आली आणि दिघी पोलीस स्टेशनने त्या पीडित महिलेला न्याय द्यावा म्हणून भूमिका घेतली आणि गुन्हा दाखल केला.
या सगळ्या आंदोलनामुळं एवढा सगळा पाठपुरामुळे एक प्रेशर होऊन तरी हा गुन्हा दाखल झालेला नाही असं तुम्हाला काय याबद्दल माहिती? नाही, असं आम्ही म्हणत नाही. आम्ही एवढंच मागणी करत होतो की पीडित महिलेने 2014 पासून जे तक्रारी अर्ज दिलेत आणि त्या तक्रारी अर्जावरती आतापर्यंत कारवाई का नाही झाली? आम्ही नवीन काही अर्ज बनवलेला नाही. आम्ही नवीन कुठलाही शब्द वापरलेला नाही. आम्ही नवीन कुठलंही काही म्हणलं नाही. पीडित महिलेने जे 6 ते 7 अर्ज दिले होते त्याच अर्जाची निकालही काढावा आणि त्या संदर्भात चौकशी करावं आणि गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी होती. या प्रकरणात चंदन कांबळे सोबत इतर 3 आरोपी. अगदी बरोबर. फक्त चंदन कांबळे आणि चंदन कांबळेच्या फॅमिलीला म्हणजे त्यांचे वडील त्यांनाच का टार्गेट केलं? नाही, प्रमुख असं जर असलं तरी तुम्ही जर पाहिलं तर चंदन कांबळे यांना आम्ही काय प्रमुख केलेलं नाहीये. आम्ही राजू राजपूत जो आहे दिसून असं येतंय ते आता सोशल मीडियावर त्यांची प्रसिद्धी आहे ना तेवढी. आता एक बघा तुम्ही आता दुसरा जो अर्ज केला तर त्यांच्या वडिलांचं नाव आहे. अगदी बरोबर. आणि त्यांचा गुन्हा दाखल करण्यासाठी ती तुमची मागणी. अगदी बरोबर. तर असं का? या संदर्भामध्ये कसं होतं, जिथून झरा सुरू होतो, जिथून ते झऱ्याचं पाणी सुरू होतंय ते झराच आपल्याला सांगावं लागेल प्रशासनाला. नाही, प्रश्न असा होता की चंदन कांबळे आणि चंदन कांबळेच्या फॅमिलीला म्हणजे त्यांचं वडील त्यांनाच का टार्गेट केलं? कारण त्यांचे जे आरोपी आहेत राजू राजपूत असेल, चोरडे असेल, त्यामध्ये मला वाटतं प्रमोद कांबळे असेल, श्याम कांबळे असेल, राहुल चोरडे असेल, गीता माळी असेल, सुनंदा थोरात असेल, इंदुबाई कोंडे असतील, संजू कोंडे असेल, वसीम शेख असेल, पूजा राजपूत असेल, वीरेंद्र राजपूत असेल, पूनम शेख असेल, राम अवघडे असेल, यांच्या विरोधात आम्ही का भूमिका घेतोय? कारण एक माणूस नाहीये, हे सर्व साखळी आहे. याच्यामध्ये यांचं कामच आहे आळंदी सारख्या ठिकाणाच्या जमिनी बळकवायच्या, जागा बळकवायच्या, त्या कशा स्वरूपात बळकवायच्या, एखाद्याच्या नावावर जागा असेल तर खोटे दस्त बनवायचे, त्याचं ऍडव्हान्स टोकन आपल्याकडे आहे, त्याचे डॉक्युमेंट आपल्याकडे आहे. सगळं ज्या विषय झालेला आहे हा सगळं त्यांच्या जमिनी हिसकावण्यासाठी, त्यांचं घर हिसकावण्यासाठी, त्यांचा पैसा लुटण्यासाठी. जे गायक आहेत चंदन कांबळे त्यांचे वडील अविनाश कांबळे यांच्याबद्दल काय सांगाल? यांच्याबद्दल असं आमचं आहे की जेणेकरून जर तुम्ही हे पाहिलं तर प्रमुख जे आहेत चंदन कांबळे यांचे वडील यांनी सर्व गोष्टीचा तिथं हे केलेलं आहे आणि चंदन कांबळे त्यांना आता आहे, सर्व त्यांचे बंधू आहेत, ते बाकीचे सगळे जण आहेत. त्या सर्व फोटो मध्ये तुम्हाला काय दिसतं? आम्ही आरोप का करायचे? हे एवढ्या वर्षाचे फोटो हे खोटं बोलत नाही ना, हे त्यावेळेचे फोटो आम्ही काय क्लिअर केलेलं नाही. हे लग्न लावताना, देवीची आरती करताना, या सर्व गोष्टी करताना, हळदीमध्ये नवरा बायको करताना, या सगळ्या गोष्टी करत असल्यावरती जर आम्ही आरोप नाही करायचे मग कोणी करायचं? आता याच्यामध्ये जे आहे चंदन कांबळे त्यांचा नेमका गुन्हा काय प्रकरणामध्ये आता हे तपासाचा भाग आला. पोलीस प्रशासनाने या गोष्टीवरती जर तपास केला तर त्याच्यामध्ये सगळं काही गोष्टी सत्य समोर येईल. आम्ही त्यांना फक्त पुरावे देतोय आणि सत्यता त्यांनीच सांगायची आम्हाला. याच्यामध्ये तुम्ही या प्रकरणामध्ये प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करत आहे. यापुढे पण तुमची काय भूमिका? आता आम्ही मागच्या आठवड्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड आयुक्त साहेबांना आम्ही तिथं निवेदन दिलं. त्यांच्याशी त्यांचे उपायुक्त जे आहेत त्यांच्याशी भेटलो, त्यांना हे सगळा प्रकार दाखवला. त्यांनी तात्काळ संबंधित डीसीपी साहेब आहेत त्यांना फोन केला, त्यांना सांगितलं की हा जो प्रकरण आहे हे अंधश्रद्धेच्या संदर्भात आहे आणि भोंदूगिरीच्या संदर्भात आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये एक म्हणजे लुटण्यासाठी, लोबाडण्यासाठी, शारीरिक शोषण करण्यासाठी हा सर्व प्रकार आहे. तर तात्काळ ह्या संदर्भात पण गुन्हा दाखल तात्काळ करण्यात यावा असं त्यांनी सुचवलेलं आहे. आपलं पाठपुरावा असंच चालू आहे. नक्की आमचा पाठपुरावा शेवटपर्यंत राहणार आहे आणि आम्ही पत्र दिलेलं आहे की पुढच्या त्यांनी साहेबांनी आम्हाला म्हणले की पुढे 15 दिवसामध्ये आम्ही सगळा तपास करू, तुमचा अर्ज घेऊ आणि तो निकाली काढून तात्काळ आरोपींना आम्ही अटक करू. जर तसं झालं नाही तर 15-16 दिवसामध्ये आम्ही पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यालयावरती मोठं जन आंदोलन या संदर्भात, भोंदगिरीच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भामध्ये तात्काळ त्यांच्यावर जादूटोना संदर्भात असतील काय असेल ते सर्व गोष्टीचे गुन्हे दाखल व्हावे आणि त्यांच्यावर परत शिक्षा व्हावी.